अमरावती येथे असलेल्या कोंडेश्वर तीर्थक्षेत्राची दुर्दशा ही मागील दिवसात व्हीसीएन न्यूजच्या वृत्तातून प्रसारित केल्या गेली होती। या कोंडेश्वर मंदिराची व तेथील रस्त्याची अवस्था दयनीय असून प्रवाशांना व भाविकांना येण्या जाण्याकरिता त्रास सहन करावा लागत आहे। पावसाळ्याच्या दिवसात तर ह्या मार्गाची दुर्दशा फार विकट आहे। श्रावण महिन्याच्या आगमनाने हजारो भाविक हे कोंडेश्वर मंदिरात महादेवाच्या दर्शनाकरिता येत असतात। रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे भाविकांना पायी चालणे देखील अवघड झाले आहे। 2003 मध्ये माजी आमदार सुलभाताई खोडके यांनी विकास प्राधिकरण निधीतून या तीर्थक्षेत्राचे विकास कार्य केले होते, परंतु यानंतर कुठल्याही आमदार खासदारांनी या तीर्थक्षेत्राकडे लक्ष दिले नसल्याने मंदिराची अवस्था दयनीय झाली आहे। या अवस्थेला बघून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, सचिव अश्विन गुप्ता, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बैठक घेतली। सदर बैठकीत बडनेरा स्थित असलेले तीर्थक्षेत्र कोंडेश्वरच्या विकासाकरिता 25 कोटी रुपये तर संत गाडगेबाबा पुण्यतिथी ऋणमोचनच्या विकासाकरिता 10 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे। तरी आता दोन्ही तीर्थक्षेत्र विकासाच्या आघाडीने समोर जाण्याचे चित्र लवकरच दिसणार आहे।